नमस्कार मंडळी, मी आशू। आज आम्ही अगदी सकाळी 4 वाजता उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी निघालो। हॉटेलमध्ये थोडं सामान ठेवलं आणि लगेच मंदिराकडे निघालो। मंदिराच्या वाटेवर एक आजी भेटल्या। त्यांनी माझ्या कपाळावर महाकालचा गंध लावला। तो क्षण खूपच भक्तिमय आणि भावनिक वाटला। नारळ, फूल आणि पूजेचे साहित्य घेतलं आणि मग दर्शनासाठी निघालो। आणि लगेचच जोरात पाऊस सुरू झाला। सुदैवाने आम्ही जॅकेट वगैरे घेतलं होतं, म्हणून काही त्रास झाला नाही। आणि मग दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो। गर्दी प्रचंड होती, जवळपास 1 तास लागला दर्शनाला। पण जेव्हा महाकालचे दर्शन झाले, तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही। आत मोबाईल नेण्यास परवानगी नव्हती, म्हणून व्हिडिओ घेता आला नाही। पण बाहेर येऊन आम्ही सुंदर शंकराची मूर्ती, तिथून लगेच आम्ही घाटाकडे निघालो। सभोवतालीचे सौंदर्य पाहिलं आणि फोटोही काढले। कालभैरवाच्या मंदिराकडे जाताना आम्ही कावड यात्रेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही पोचलो कालभैरव मंदिराकडे। तिथे भक्तांची अतिशय गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन करून प्रसाद घेतला आणि घराकडे निघालो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाकाल।